नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते। प्राइम टाइम लाईव्ह मध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सनी। भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन, फ्रान्सला मागे टाकत भारताचं एक पाऊल पुढे। ताजमहल सांभाळता येत नसेल तर ताळे ठोकू, सुप्रीम कोर्टानं केली केंद्र सरकारची कान उघडणी। प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा नाही, मात्र कलम 377 वर अंतिम निर्णय लवकरच, सर्वोच्च न्यायालयाचं मत। काँग्रेसनं शेतकऱ्यांचा सन्मान ठेवला नाही, मोदींची पंजाबमध्ये काँग्रेसवर सडकून टीका। महावितरणला 30,000 कोटींचा फटका, आता ग्राहकांच्या खिशातून होणार वसुली। शालेय मुलांना सुट्टी देण्याचे अधिकार आता महानगरपालिकेला, शिक्षण मंत्री विनोद तावडेंची माहिती। आता बातम्या सविस्तर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसल्याचं दिसून येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी थेट पंजाबमध्ये जाहीर सभा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। पंजाबमधील मालोट येथील जाहीर सभेत काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी मोदींनी आज सोडलेली नाही। आपल्या भाषणाची सुरुवात पंजाबी भाषेत करणाऱ्यांनी मोदींनी पंजाबनं मक्याची रोटी आणि सरसोचा साग ही जगाला बी दिलेली भेट असल्याचं गौरवोद्गार यावेळी काढलेले आहेत। काँग्रेसनं कधीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही, त्यांनी मागील 70 वर्षात खोटी आश्वासनं देत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। मागील 70 वर्षात ज्या पक्षावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला त्या पक्षानं कधी शेतकऱ्यांचा सन्मानच ठेवला नाही। या दरम्यान फक्त एका कुटुंबाचीच काळजी घेण्यात आली असा गांधी कुटुंबाला टोला त्यांनी यावेळी लगावलाय। प्रत्येक सुविधा फक्त एकाच कुटुंबाला देण्यात आली, त्यासाठीच काम करण्यात आलं, शेतकऱ्यांच्या मेहनतीकडे लक्ष दिलं नाही अशी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। समलैंगिकता हा कायद्यान्वये गुन्हा असल्याचं कलम 377 मध्ये म्हणण्यात आलंय। या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय। तसंच कलम 337 वैध आहे की नाही याबाबत अभ्यास सुरू असल्याचंही न्यायालयानं यावेळी सांगितलंय। पण याबाबत अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेच योग्य तो निर्णय घ्यावा असं केंद्र सरकारनं म्हटलंय। समलैंगिकता IPC कलम 377 बाबत मंगळवारपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या प्रकरणी न्यायालयानं मंगळवारी याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांची बाजू ऐकून घेतली। त्यानंतर न्यायालयानं आज काही सूचना केल्या आहेत। तर ऑडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडली आहे। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं मेहता यांनी म्हटलंय। पण जर सुनावणीसाठी अधिक वेळ देण्यात येत असेल तर सरकार अभ्यासपूर्ण अहवाल सादर करेल असंही मेहता यांनी सांगितलंय। दरम्यान समलैंगिकता हा गुन्हा मांडणाऱ्या IPC 377 कलमास घटनाबाह्य ठरवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं समलैंगिकता कलम 377 बाबतच्या याचिकेवर सुनावणी केली। या खंडपीठात सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, RF नरीमन, AFM खानविलकर, DY चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता। तर वळूया पुढच्या बातमीकडे। ताजमहलचा सांभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, आम्ही ताजमहलला टाळ ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलंय। ताजमहलच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं ही खंडपीठानं युरोप येथील प्रसिद्ध आयफेल टॉवरची तुलना ताजमहलशी केली। एखाद्या टीव्ही टॉवर सारखा दिसणारा आयफेल टॉवर पाहायला 8 कोटी लोक येतात, मात्र आपला ताजमहल इतका सुंदर आहे, पण तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय
गंगाजळीची समस्या सुटली असती तुमच्या दुर्लक्षामुळे देशाचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहीत आहे का, असा सवाल न्यायालयानं यावेळी उपस्थित केला। न्यायाधीश दीपक आणि न्यायाधीश मदन लोकुर्व यांच्या खंडपीठाने ही सुनावणी दिली आहे। 31 जुलैपासून या प्रकरणी दररोज सुनावणी घेतली जाणार आहे। त्यावेळी केंद्र सरकारनं ताजमहलच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणती पावलं उचलली त्याची विस्तृत माहिती द्यावी असं निर्देश खंडपीठानं यावेळी दिले। आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अर्थव्यवस्थेच्या शर्यतीमध्ये फ्रान्सला भारतानं मागे टाकलंय। वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर झाली। विकासाच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेनं फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलेली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आलेत असं म्हणायला हरकत नाही। भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याच्या मार्गावर आहे, तर 7व्या क्रमांकावर घसरण झालेल्या फ्रान्सची लोकसंख्या 6,07,00,000 एवढी आहे। दरम्यान गतवर्षी उत्पादन आणि उपभोक्ता खर्चात झालेल्या तेजीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झाली। गतवर्षी भारताचा जीडीपी 2.597 ट्रिलियन डॉलर होता, तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 ट्रिलियन डॉलर एवढा होता। मात्र जुलै 2017 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे। सध्या भारताची लोकसंख्या 1.34 अब्ज एवढी, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याच्या मार्गावर आहे, तर 7व्या क्रमांकावर घसरण झालेल्या फ्रान्सची लोकसंख्या 6,07,00,000 एवढी आहे। दरम्यान गतवर्षी उत्पादन आणि उपभोक्ता खर्चात झालेल्या तेजीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई आणि उपनगरांमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळून अनेक ठिकाणी पाणी साचलं असताना शाळांना सुट्टी देण्याची गरज नसल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं होतं। त्यावर टीकेची झोड उठल्यानंतर याबाबत आज त्यांनी अधिवेशनात स्पष्टीकरण दिले। अतिवृष्टी झाल्यास मुंबईतील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय आता महापालिकाच घेईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय। मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला, तसंच हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची चर्चा सुरुवातीला होती। विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुट्टीबाबत संभ्रम होता। त्यावर मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी नाही तशी गरज नसल्याचं तावडे यांनी म्हटलं होतं। मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर परिस्थितीनुसार मुख्याध्यापकांनी सुट्टीबाबतचा निर्णय घ्यावा असं ते म्हणाले होते। भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणा दिल्या। जोपर्यंत भिडेंना अटक करण्यात येत नाहीत तोपर्यंत सभागृह चालू देणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी घेतली आहे। तर शिवसेनेच्या आमदारांनी राजदंड पळवून नेल्यानं आज दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलंय। 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव प्रकरणाची ती दंगल घडवून आणली। त्या दंगलीमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे असताना त्यांना तात्पुरती त्या ठिकाणी अटक करण्यास सोडून दिलं, परंतु संभाजी भिडेला आतापर्यंत अटक झाली नाही आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अटक झाली पाहिजे म्हणून आता कामकाज आम्ही सभागृहाचं विधान परिषदेचं कामकाज बंद पाडलं। आम्ही सभागृह चालू देणार नाही जोपर्यंत त्या ठिकाणी संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हे कामकाज चालू देणार नाही। आणि आज मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी ते निरुत्तर राहिले। 6 महिने होऊन सुद्धा त्या ठिकाणी अहवाल आलेला नाही आणि म्हणून भिडेंना अटक झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। कोकणातील नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला असला तरी विधान परिषदेत या प्रकल्पावरील चर्चेत नीलम गोरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या सदस्यांनी मौन बाळगणं पसंत केले। दुसरीकडे शिवसेनेचा सदस्यांनी मौन बाळगलेलं असतानाच शिवसेनेचा विरोध लक्षात घेता लक्षवेधीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिले। प्रकल्प होऊ देणार नाही असे इशारे देणाऱ्यांनी सभागृहात शांत राहण्याची भूमिका घेतल्यानं विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला। नाणार प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबत उद्योगमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवलाय, मात्र त्याबाबत सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही। हा प्रकल्प कोकणातील जनतेवर न लादता चर्चेतून मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। नाणार बाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा अभ्यास झाला असला तरी अजून सरकारचा आपला चालू असल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावलाय। दरम्यान नाणार प्रकल्पाच्या विरोधात आज विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला। विरोधी पक्षासह शिवसेनेचे आज विधानसभेत चांगलाच गोंधळ घातलाय। या गोंधळातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। गोंधळामुळे कामकाज करणं शक्य नसल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। नाणार प्रकल्पाविरोधात नानारवासी आज नागपुरात आले होते। विधान भवनाबाहेर
त्यांचं आंदोलन सुरू आहे। ही माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली होती, परंतु विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळल्याने शिवसेना आक्रमक झाली होती। यावेळी आमदार नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते। आता तुमचं लाईट बिल वाढणार आहे, कारण गेल्या 1.5 वर्षात महावितरण कंपनीला तब्बल 30,842 कोटींचा विक्रमी तोटा झालाय। हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीनं जबरदस्त दरवाढ केली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या उद्योगांनी महागड्या विजेमुळे महावितरणाच्या वीजेला रामराम केला, त्यामुळे कंपनीकडे वीज आहे पण खरीदारी नाही अशी अवस्था झाली। परिणामी महाराष्ट्रातली आजवरची सर्वात मोठी वीज दरवाढ करण्याची कंपनीने वीज नियामक आयोगाकडे मागणी केली आहे। महावितरण तोट्यात जाण्याची काही मुख्य कारणं आपण पाहूयात। औरंगाबाद, कल्याण, नागपूर, पुणे अशा ठिकाणी गरज नसताना विभागीय कार्यालयाची निर्मितीसाठी वीज वापरण्यात आली आहे। या विभागीय कार्यालयासाठीचा खर्च, लोड शेडिंगच्या काळानंतर विविध प्रकल्पांशी केलेले करार, खाजगी कंपन्यांचा स्थिर दरानं वीज विक्री करण्यात आली आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आज कंपनीला तब्बल 30,842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आणि हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीनं जबरदस्त दरवाढ केलेली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। नांदेड महापालिका उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यावर बोगस अपंगाचे प्रमाणपत्र देऊन पदोन्नती केल्याप्रकरणी सहाय्यक पालिका आयुक्त येवले यांच्या फिर्यादीवरून नांदेड न्यायालयाअंतर्गत 420, 465, 467, 471 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणात उपायुक्त वाघमारे यांनी बोगस अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन शासनाची दिशाभूल केली व पदोन्नती घेऊन शासकीय सेवेत 30 वर्ष कार्य करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप सहाय्यक पालिका आयुक्त येवले यांनी केला। महानगरपालिकेचे तथाकथित उपायुक्त श्री रत्नाकर वाघमारे यांची नियुक्ती 1983 साली झाली। 84ला ते नोकरीत कायम झाले आणि 87ला एक नव्याने GR आला होता, अपंगांना पदोन्नती सरळ सेवा भरतीत आरक्षण, त्याचा फायदा उचलण्यासाठी रत्नाकर वाघमारे यांनी अस्तित्वात नसलेल्या ऑर्थोपेडिक बोर्डाचं प्रमाणपत्र 50% अपंग असल्याचं प्रमाणपत्र हस्तगत केलं 16/9/87 आणि 30/12/87ला लिपिक पदावरून वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती मिळवली। तेव्हापासून या व्यक्तीने पदोन्नती घेत उपायुक्त पदापर्यंत मजल मारली। जेव्हा की ऑर्थोपेडिक बोर्ड हे बोर्डाचा चेअरमन आणि सदस्य यांच्या सह्या, मग हे बोर्ड कोण होतं? याच्यात लेखापरीक्षण आक्षेप स्थानिक निधी लेखापरीक्षण औरंगाबाद आणि AG नागपूर यांनी उपस्थित केले। त्याच्या उत्तरात त्यांना नोटीस देण्यात आली, त्यावेळी देखील त्यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही। नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। मुंबईसह गुजरातला भाजीपाला पुरवणारा नाशिकमध्ये सर्वच पालेभाज्या फळभाज्यांची आवक सुरूच आहे। त्यातच मुंबईसह इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, परिणामी नाशिकचा भाजीपाला मुंबईला जाऊ शकत नाही। मुंबईला पाऊस सुरू असल्यानं वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झालाय। कालपर्यंत ही मेथीची भाजी 30-35 रुपये एक, म्हणजे एक गड्डी 30-35 रुपये विकत होती, परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली का 30 रुपयेवाली मेथी डायरेक्ट 10 ते 15 रुपये विक्री होऊ राहिलेली आहे। आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईला, नाशिक, मुंबई, कल्याण इकडं पाऊस असल्यामुळे तिकडे माल विकला जात नाही, परंतु आमचे नातेवाईक तिथं भरपूर आहे। आज मी त्यांना फोन केला, विचारलं तर ते सांगतात 40 रुपये गड्डी आम्ही विकत घेतोय आणि फक्त हे शेतकऱ्यांना खाली रिवर्स आणण्याचं काम करताय व्यापारी लोक। बाकी मार्केट सर्व आहे, आता फक्त मार्केट कांद्याला वाढतंय, पण कांदा कोणाकडे? शेतकऱ्यांकडे नाही आहे। शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांनी घेऊन साठवणूक केलेली आहे। मुंबईला पाऊस असल्यामुळे परिणाम झाला असं वाटतं? काहीच नाही, मुंबईचे लोक जेवण करत नाही का? भाज्या घेत नाही का? सर्व घेतात। फक्त हे सांगण्याचे कारण आहे, बाकी काही नाही।
जो कांदा आज साठवलेला आहे तो फक्त व्यापारी वर्गाकडे, शेतकरी वर्गाकडे नाही आहे आणि शेतकरी खाली चाललेला आहे. परिणाम व्हायचं कारण असं आहे की 8 दिवसापूर्वी जे बाजारभाव जास्त प्रमाणात टाईट होते ते आता बाजारभाव कमी झाले. त्याचं कारण असं आहे मुंबई, गुजरात या साईडला जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे. या पावसामुळे बाहेरच्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात माल जात नाही आहे आणि तो माल जास्त नाशिकमध्येच थांबून राहिला आहे आणि त्याला जास्त मागणी नसल्यामुळे बाजारभाव जास्त प्रमाणात कमी झालेले आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. अन्न सुरक्षा कायदा लागू होऊनही बीड जिल्ह्यात गावागावात राशन माफियाकडून होणारी लूट थांबवण्यासाठी लोकशासनाच्या वतीनं गेवराईत एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व लोकशासनाचे विशाल कदम यांनी केलं आहे. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभार आणि अव्यवस्थेतील अडचणीवर हल्ला चढवलाय. भाजप सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. त्याबरोबरच अधिकाऱ्यांना सामान्यांचं काम करताना राजकीय दबावामुळे करता येत नाहीत. राजकीय मंडळीच्या वर दहस्तामुळे राशन माफिया, वाळू माफिया यांची दहशत अधिकाऱ्यांवर आहे. या भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात सामान्यांनी आता रस्त्यावर येण्याची गरज असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आंदोलन उभं करणार असल्यानं त्यांनी सांगितलं. या सरकारनं गोरगरिबांची वाट लावली असून लोकशासनाच्या माध्यमातून संघर्ष करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. सामान्य लोकांना जर नियमाप्रमाणे धान्य देणार नसाल तर आगामी काळात धान्याची कोठारे लुटू असं धमकीबाजा इशारा विशाल कदम यांनी दिला. अन्न सुरक्षा कायदा 13 साली आला, परंतु 14 साली सरकार बदललं. 13 साली सगळ्या गोळाबेरीज करण्यात, त्यांनी सर्वे करण्यात वर जो वेळ घालवला काँग्रेसने, त्यामुळे त्या काळात या कायद्याचं अंमलबजावणी झाली नाही. 14 मध्ये सरकार बदलल्यावर अंमलबजावणीचं आश्वासन दिलं मोदीने. मनरेगा आणि अन्न सुरक्षा कायदा याच्यात आश्वासनाचा प्रश्नच नाही. हा मूलभूत हक्क आहे आता की आम्हाला अन्न मिळालं पाहिजे. हा मूलभूत हक्क आहे, कोणी आश्वासन देण्याची गरज नाही. आणि हा मूलभूत हक्क असताना तो आमचा त्याची पायंपल्ली केली जाते. आम्हाला धान्य दिलं जात नाही. 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ हा खेड्यातल्या 77% लोकांचा मूलभूत अधिकार आहे आणि शहरातल्या 50% लोकांचा मूलभूत अधिकार आहे. तर या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतंय म्हणून आम्ही आता आंदोलन उभं केलंय आणि आम्ही त्या कायद्याची अंमलबजावणी सरकारकडून करून घेणार. परिसरातल्या लोकांच्या नेमक्या काय तक्रारी होत्या तुमच्याकडे? काय त्या तक्रारी जी आहे त्याची यादी आपण आता वाचली की कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे फलक पाहिजे, यादी पाहिजे, चावडीचं वाचन पाहिजे, चावडीवर तुमच्या गावातल्या या काय म्हणतात लाभधारकांची यादी पाहिजे. किंवा ते आता सांगतात की राखेल मिळालंच नाही कधी, तूरडाळ मिळालीच नाही कधी. म्हणजे ज्या गोष्टी वरून आल्या त्या गोष्टी मिळाल्या नाहीत आणि त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही हे आंदोलन केलं. की विरोधी पक्ष अशी भूमिका हे सत्य मांडायला तयार नाही. कारण माझं मत असं आहे की त्यांच्यासुद्धा फायली आहेत आणि मोदी त्यांना ब्लॅकमेल करतो. आणि मोदी जो सगळ्यांना आयुष्यभर ब्लॅकमेलच करत आला तो इथे पुढारी की झाडकी पत्ती मिळत नाही. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो मिळविण्याचा अधिकार आहे. परंतु कोणत्याच गावामध्ये नियमाप्रमाणे धान्य मिळत नाही. गावामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, बालमृत्यूदराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये नियमाप्रमाणे धान्य द्या, नाहीतर धान्याची सबसिडी द्या. अन्यथा आम्ही गोडाऊन, शासनाचे जे गोडाऊन आहे धान्याचे ते लुटून घेऊन जाऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करू. म्हणजे एकूणच ही जी परिस्थिती आहे याला जबाबदार कोण आणि यामध्ये सोडवण्यासाठी सरकारनं काय करायला? याला सगळे राशन माफिया जबाबदार आहेत. याला सरकारमधलेच काही भ्रष्ट पुढारी आहेत, अधिकारी आहेत. हे खूप मोठं रॅकेट निर्माण झालेलं आहे आणि या रॅकेटचे बळी आमचे गोरगरीब लोक ठरत आहेत. त्यांना 2 वेळेचं जेवण नाही. अशा सगळ्या लोकांनी आज आम्ही शपथ घेतलेली की 1 महिन्याच्या आतमध्ये जर यांनी आमचा राशनचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही धान्याचे कोठारं उडलुटू नाही. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो मिळविण्याचा अधिकार आहे. परंतु कोणत्याच गावामध्ये नियमाप्रमाणे धान्य मिळत नाही. गावामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, बालमृत्यूदराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये नियमाप्रमाणे धान्य द्या, नाहीतर धान्याची सबसिडी द्या. अन्यथा आम्ही गोडाऊन, शासनाचे जे गोडाऊन आहे धान्याचे ते लुटून घेऊन जाऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करू.
म्हणजे एकूणच ही जी परिस्थिती आहे याला जबाबदार कोण आणि यामध्ये सोडवण्यासाठी सरकारनं काय करायला? याला सगळे राशन माफिया जबाबदार आहेत. याला सरकारमधलेच काही भ्रष्ट पुढारी आहेत, अधिकारी आहेत. हे खूप मोठं रॅकेट निर्माण झालेलं आहे आणि या रॅकेटचे बळी आमचे गोरगरीब लोक ठरत आहेत. त्यांना 2 वेळेचं जेवण नाही. अशा सगळ्या लोकांनी आज आम्ही शपथ घेतलेली की 1 महिन्याच्या आतमध्ये जर यांनी आमचा राशनचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही धान्याचे पोटारं उलटून नेणार. आता लोकप्रशासनचं हे जे काय मोर्चा होता हा शांततेत होता, पुढचा मोर्चा कसा असणार आहे आणि एकूणच पाऊल कसं? पुढचाही मोर्चा शांततेतच असेल. आम्ही शांततेत येऊ आणि गोडाऊनमधले पोते उचलून घेऊन जाऊ. जर कोणी अडवलं तर विद्रोह होणार, जर कोणी आम्हाला काही प्रयत्न केला तर ते संघर्ष होणार आणि त्या संघर्षाला आम्ही तयार आहोत. पावसामुळे रस्त्यावर तुंबलेलं पाणी घरात शिरू नये म्हणून पुण्यातल्या एका माणसानं नामी शक्कल लढवली. आपण गाडीचा पंक्चर टायर बदलताना जॅक लावून गाडी उचलतो. याच तंत्राचा वापर करून पुण्यातील भारद्वाज नावाचा हा दुमजली बंगला चक्क 8 फूट उंच उचलण्यात आला आहे. 2200 चौरस फुटांचा हा बंगला वर उचलण्यासाठी सुमारे 200 जॅक लावण्यात आलेत. वानवाडी परिसरात राहणारा शिवकुमार अय्यर यांचा हा बंगला आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी गटाराचं पाणी त्यांच्या घरात शिरू लागलं. यामुळे त्रासलेल्या अय्यर यांनी स्वतःचं घर वर उचलण्याचं ठरवलं. त्यासाठी हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना हा उपाय सापडला. पुण्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रयोग होत असल्यानं हा तरंगता बंगला पाहण्यासाठी सध्या पुणेकरांची या ठिकाणी गर्दी होते. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू राहील. संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. तसंच चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही असं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केलं. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती गठीत करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करेल. विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बावनकुळे बोलत होते. अत्यंत दुर्मिळ असलेल्या जिवंत खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या 6 आरोपींना गोंदिया जिल्ह्यात धानोरी गावातून अटक करण्यात आली. सडक अर्जुनी वनपरीक्षक अधिकाऱ्याला दुर्मिळ खवल्या मांजराला घरी ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वनपरीक्षक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तातडीनं कारवाई केली आणि 6 आरोपींना अटक केली. डोंबिवलीतील नांदिवली येथील नाल्यात 2 तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. हर्षल जिमकल असं या तरुणाचं नाव असून त्याला वाचवण्यासाठी आणखी एका तरुणानं उडी मारली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. मंगळवारी ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं होतं. यामुळे नांदिवलीतील नाला दुथडी भरून वाहत होता. या नाल्यात हर्षल जिमकल हा तरुण वाहून गेला. हर्षल वाहून जात असल्याचं बघून एका तरुणानं नाल्यात उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की दोघेही वाहून गेले. परभणी 26 जूनपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणास बसलेले आहेत. तब्बल 15 दिवसापासून वॉटरप्रूफ मंडपात हे आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला शेतकरी संघर्ष समिती या नावानं सुरू झालेलं आंदोलन आता सत्तेतील भाजप वगळता सर्वपक्षीय झाले असून पीक विमा संघर्ष समिती या नावानं हे आंदोलन सुरू आहे. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन तापत असताना प्रशासकीय मात्र डिम्म आहे. ज्या विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली त्या कंपनीनं आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचं जवळपास नाकारल्याचं आहे. अशा स्थितीत कोंडी फुटणार कशी हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. आता बातम्या वारीच्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोहळ्याचं दर्शन घेत फुगडीचा ठेका धरलाय. संत तुकाराम महाराजांची पालखी आज यवत मुक्कामी असून ही पालखी दुपारच्या विसाव्यासाठी उरळी कांचन इथं थांबली होती. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, पंचायत समिती उपसभापती मोनिका हारगुडे यांनी ही पालखीचं दर्शन घेतलंय. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सोबत पायी प्रवास करत फुगडीचा ठेका या ठिकाणी धरण्यात आला.
दरम्यानच आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. पालख्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता वारकरी भाविक या पालखी सोहळ्यात सामील होतात. विठ्ठलाला भेटण्याआधी शेवटचा विसावा म्हणजे वाखरी पालखी तळ. या पालखी तळावरती लाखो भाविक तुकोबा ज्ञानोबाचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतात. मात्र या पालखी तळाची दुरावस्था झालेली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांच्या चौथऱ्यावर ठेवण्यात येतात. त्या चौथऱ्याची अतिशय दयनीय अवस्था झाली. या कठड्याच्या फरशा निखळून पडल्या असून परिसरही अस्वच्छ आहे. या चौथऱ्यावर मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा वावर असतो. तो थांबवावा म्हणून त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याची मागणी आता भाविकांनी केलेली आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील भिल्ल वस्तीवरील अनोखी शाळा. कडुलिंबाच्या झाडाखाली ही शाळा भरते आणि यावर पाहूया महाराष्ट्र वनचा स्पेशल रिपोर्ट. रानावनात भटकंती करून पोटाची खळगी भरणाऱ्या आणि लहान मोठी शिकार करण्याची शिकवण मिळालेल्या भिल्ल समाजाच्या या मुलांची कडुलिंबाच्या छायेत गोड शिक्षण देणारी शाळा. बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील भिल्ल वस्तीवरील ही शाळा. समोर दिसणारं कडुलिंबाचं झाड आज गोड शिक्षणाचं बाळ कडू देताना दिसतंय. इथं फळा व्यवस्थित नाही, मात्र शिक्षणाचा लळा लावण्यात यश मिळालंय. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या भिल्ल समाजाच्या लोकवस्तीत वाहुटळीत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित ठेवण्याचं काम मीना जरांगे करतायत. गावापासून 3 किलोमीटर अंतरावरच्या भिल्ल वस्तीचं हे वास्तव आहे. या वस्तीवरील 25 मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागलेली आहे. आखीव रेखीव चित्रांमध्ये रंग भरण्यात दंग असलेली ही मुलं भविष्याचं स्वप्न रंगवण्याची रंगीत तालीम करतायत. फक्त यांच्या स्वप्नांना बळ हवं आहे. ते बळ देण्याचं काम मीना जरांगे साधना ज्ञान मंदिरच्या माध्यमातून सध्या करत आहेत. कधी कधी गाडीवर येते, कधी कधी चालत येते. हे मुलं सगळे असे पांगलेलेच असतात. त्यांना मी आल्यानंतर एकत्र करते. त्यांच्या घरच्यांना सांगते त्यांना नीट व्यवस्थित ठेवा. ते व्यवस्थित ठेवतात. कपडे ते घालून पाठवून देतात. अगोदर नव्हते पाठवत, पण आता पाठवतात. आणि मुलं पण येतात, बघितलं की लगेच येतात. आणि इथं कसं मुलांनासुद्धा जरा आवड झाली शिक्षणाची. आणि बाकी काही जे मोठाले मुलं आहेत आपण त्यांना गावात पाठवायला लागतो. त्यांची आम्हाला एक सोय करायची. काहीतरी रिक्षा आहे. एकूण मुले 20 ते 22 आहेत. 22 किंवा 25 मुले आहेत. आणि त्यांची कंडिशन अशी आहे की ते आहेत. शाळा म्हटलं की प्रशस्त इमारत, टापटीप गणवेशधारी विद्यार्थी, वातानुकूलित बैठक, ज्ञान करण्यासाठी महागडी कार, यात डिजिटल क्लासरूम, ई लर्निंग, व्हिडिओ कॉन्फरन्सचे क्लास हे आज सर्वत्र आपण पाहत असतो. प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात आहे हे दाखवण्यात राज्य सरकार काही कमी जाहिराती करत नाही. सर्व सुविधायुक्त कॉन्व्हेंट शिक्षण प्रणाली एकीकडे तर दुसरीकडे ग्रामीण भागाचं शिक्षणाचं खरं वास्तव मात्र वेगळं आहे. घर नाही, रस्ता नाही, वीज नाही, पाणी तर नाहीच नाही. शिक्षण तर दूरचीच गोष्ट आहे. सकाळपासून आलो इथे 10 वाजल्यापासून आणि मुलांमध्ये इतके रमलो की आम्हाला कळलंच नाही की आमचा दिवस कसा चालला आहे. ते इतके सुंदर त्यांनी ड्रॉइंग्स काढून दिले. चांगले खेळ त्यांनी खेळले. त्यांच्या ड्रॉइंगमधनं असं कळण्यात आलं की त्यांना खूप चांगली आवड आहे. खूप कलर्स कसे भरायचे जे लहान मुलांना तेवढी नसते, म्हणजे तेवढं कळत नाही, पण ते परफेक्टली कलरिंग वगैरे करत होते. आणि चांगलं वाटलं त्यांच्यासोबत. काही लोक गाणारी पण चांगली आहेत, काही डान्स करणारी चांगली आहेत. त्यांच्यामधले जे गुण होते ते बाहेर दिसत होते. ते कुठेतरी जाऊन पुढे मोठे होऊ शकतात. फक्त त्यांना एक सोर्स मिळाला पाहिजे की हां बाबा की आम्हाला एक मार्ग दाखवा, आम्ही पुढे करतो म्हणून.
सो आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न केला. सर तर आहेतच, सर खूप मोठी कामगिरी करतात. आम्ही फक्त थोडंसं कुठे मदत करण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या धावपळीतून खूप म्हणजे दिवसभर जॉबला जा, सकाळी घरी या, संध्याकाळी घरी या आणि मीन्स डेलीचं रुटीन असतं. पण थोडंसं आम्ही वेळ काढून या साईडला आलो. पण दिवसभर खूप छान वाटलं, खूप छान दिवस गेला आमचा. आणि मुलांनी पण खूप कोऑपरेट केलं की आज इवन त्यांचं लग्न होतं वाडीमध्ये, पण ती मुलं लग्नाला न जाता इथेच थांबली, आमच्यासोबत खेळत होती. हे बघून खूप छान वाटलं की नाही, त्यांना पण कुठेतरी असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे समाजाचा संबंध. त्यांचं जे काम आहे ते एका यूट्यूबवर व्हिडिओवर बघितलं होतं, सह्याद्री वाहिनीवर. तर त्यामध्ये त्यांनी असं पूर्ण दाखवलं की कशा पद्धतीने सर काम करत आहेत या ठिकाणी. काहीही सोर्सेस आणि काही अवेलेबल नसताना ते या मुलांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी खूप काही प्रयत्न करतात. म्हणून आम्ही सर्व जॉब करतो मुंबईमध्ये. आम्ही आमचा एक ग्रुप बनवला की आम्ही असं विचार केला की हे सर एवढं करत आहेत तर आपण आमच्याकडून एक सोर्स ऑफ हॅपीनेस म्हणून अशी एक टीम बनवली. त्याच्यामध्ये आमच्याकडून जेवढं होईल, जी आमच्याकडून मदत करता येईल, आमच्या फ्रेंड्सकडून किंवा बाकीच्या लोकांकडून, कपडे, खेळणी, नंतर पुस्तकं, साहित्य, त्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्नासाठी आम्ही एक बी अ सोर्स ऑफ हॅपीनेस म्हणजे एक हॅपीनेस, आनंद देण्यासाठी एक स्रोत बनावं, बस एवढी आमची इच्छा होती. आता काय काय दिलं यांना इथं? आम्ही इकडे त्यांच्या स्कूलचे सगळे साहित्य दिलेत, रंग वगैरे, बुक्स दिलेत, नोटबुक्स दिलेत, नंतर खेळणी आहेत, नंतर कपडे आहेत, कपडे वगैरे सर्व आम्ही त्यांना देतोय. या सामाजिक कार्याची दखल घेत ठाण्यात नोकरी करणाऱ्या युवक युवतीनं आनंद शोधण्यासाठी अर्थातच बी सोर्स ऑफ हॅपीनेस या ग्रुपच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप केलंय. या मुलांसोबत खेळत आनंद शोधण्यात ही तरुणाई दंग झाली आहे. हे लोक एसटी समाजामध्ये असून सुद्धा या उदासीन शासनामुळं आणि प्रशासनामुळं यांच्याकडे आजही दुर्लक्षित समाज आहे. आजही या मुलांना शिक्षणाची सुविधा नाही आहे. आजही या मुलांना शिक्षण मिळावं, या मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून मी सर मागील 2 वर्षापासून रात्रंदिवस प्रयत्न केलेले आहेत. पण मला कुणीही कुठलाही रिस्पॉन्स इथं दिलेला नाही. मी यांना वसती शाळा मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा केला. त्यानंतर मी त्यांना भागशाळा तयार इथं करा, 2 शिक्षकं शासनाकडून द्या, 2 शिक्षकं मी माझ्या सुखर्चातून इथं पाठवतो. पण अशा प्रकारचं कुठलंही पाऊल उचललं गेलेलं. दुसरी गोष्ट सर, हे लोक यांचे जे पालक आहेत, हे पालक जेव्हा कारखान्यावरती जातात सर ऊसतोडीला, कारण बीड जिल्हा हा सगळ्यात मोठा ऊसतोडी कामगारांचा जिल्हा ओळखला जातोय. हे ज्या वेळेला ऊसतोडणीसाठी जातात त्यावेळेस हे मुलं त्या पालकांसोबत ऊसतोडणीला जातात. म्हणजेच पर्यायी यांचं जे शिक्षणामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, त्यामध्ये खंड होतो. आणि मग एकदा हे शिक्षणापासून दूर गेले म्हणजे यांना शिक्षणाची गोडी लागणं हे खूप कठीण जातं. तर अशा या पालकांसाठी माझी शासनाला एकच विनंती आहे की असे जे काही आजही आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन 60 वर्ष झालेत, 70 वर्ष झालेत, 100 जरी वर्ष झाले तरी मला नाही वाटत की ह्या समाजांचं कुठंतरी उचित होईल किंवा कुठंतरी यांच्यासाठी काहीतरी केलं जाईल. कारण आज या वस्तीवरती साधारणतः 10 ते 11 कुटुंब या वस्तीवरती वास्तव्यास आहेत. पण इथं सर पाण्याची व्यवस्था नाही आहे, इथं ना लाईटची व्यवस्था नाही आहे. शासन खूप मोठा खर्च करून अनुदानित घरकुलं देत आहे, पण आज या समाजाला घरकुलं देखील दिले गेलेले नाहीत. आणि यांना सगळ्यात महत्त्वाची गरज ती आहे सर, म्हणजे हे जर कुटुंबातील पालक जर रोजगार यांना जर मिळाला तर नक्कीच हे मुलं स्थलांतरित होणार नाहीत, पालक स्थलांतरित होणार नाहीत, म्हणजेच मुलं स्थलांतरित होणार नाहीत. आणि मुलं स्थलांतरित झाले नाही म्हणजेच हे सर शिक्षणाच्या प्रवाहात नक्कीच येतील. आणि या प्रवाहात आणण्यासाठी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. भटकंती करून गुजराण करणाऱ्या या स्थलांतरित लोकांना अच्छे दिन येणार कधी, यांच्या मुलांना शिक्षण मिळणार कधी, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. यात अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे शिक्षणाचे धडे गिरवायच्या वयात लग्नाची बेडी अडकवली जाते. अशा समाजासाठी शासन काय करते हे वेगळं सांगायला नको. शिक्षणाच्या जाहिरातींवर कोट्यावधीचा खर्च करणारे सरकारला यांच्याकडे पाहायला वेळ नाही. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जरांगे दाम्पत्य प्रयत्न करतायत. रोज 3 किलोमीटर चालत येऊन तळमळीनं ते काम करतायत. भालकेश्वर भिल्लवस्ती मीना धर्मराज जरांगे यांच्या प्रयत्नातून शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या भिल्ल समाजाच्या 25 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आलं आहे.
मात्र इथं शासनानं लक्ष देणं अपेक्षित आहे. सुरेश जाधव, बीड, महाराष्ट्र वन. व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईकडे येताना किंवा बाहेरगावी जाताना दिसतात. पण मंडळी व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात अनुकूल राज्य ठरलेलं आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी आंध्रनं ही बाजी मारली. यात पहिल्या 10 मध्ये देखील महाराष्ट्राचा नंबर आलेला नाही. तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून व्यवसायासाठी अनुकूल राज्य कोणकोणती आहेत. पहिल्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे तर दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा हे राज्य आहे. आपण व्यवसायासाठी अनुकूल राज्य पाहतोय. हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर झारखंड राज्य आहे. 5व्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे तर 6व्या क्रमांकावर छत्तीसगड राज्य आहे. व्यवसायासाठी अनुकूल राज्य आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7व्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे तर कर्नाटक हे राज्य 8व्या क्रमांकावर आहे. राजस्थान 9व्या क्रमांकावर आहे तर पश्चिम बंगाल हे 10व्या क्रमांकावर आहे. उत्तराखंडाचा क्रमांक 11 लागतो तर उत्तर प्रदेशचा 12वा क्रमांक लागतो आणि अखेर 13वा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो तर 14वा क्रमांक ओडिशाचा लागतो. तर व्यवसायासाठी अनुकूल राज्य म्हणून 15वा क्रमांक तामिळनाडू राज्याचा लागतो. खेडा येथील निकाय आणि बिराई या गावांना जोडणारा कालव्यावरील पूल 2 महिन्यांपूर्वी पडल्यानं दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हा पूल दुरुस्त करण्यासाठी अर्ज केले. मात्र राज्य सरकारने यावर पूर्णपणे दुर्लक्ष केले. येथील स्थानिक जीव मुठीत धरून याच पुलावरील मागील 2 महिन्यापासून ये जा करतात. तुटलेला पूल वापरला नाही तर अवघ्या 1 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करून दुसरीकडे नदीपलीकडे जावं लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मंगळवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळलेला आहे. दुपारी 2:15 सुमारास एअर इंडियाचं विजयवाडा मुंबई हे विमान रनवेवर उतरलं आणि उतरताना धावपट्टीवरून पुढे जात असताना मातीत अडकलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जगभरात गाजलेल्या केम्ब्रिज अनालिटिका डेटा चोरी प्रकरणात फेसबुकला पहिला मोठा दणका बसलेला आहे. ब्रिटनच्या सूचना रेग्युलेटरीकडून फेसबुकला तब्बल 664,000 म्हणजे जवळपास 4.56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुकनं कायद्यांचं उल्लंघन केलंय. युजर्सच्या खासगी माहितीबाबत त्यांनी पारदर्शकता ठेवली नाही असा ठपका फेसबुकवर ठेवण्यात आला. ब्रिटनचे सूचना आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी याबाबत माहिती दिली. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या बाबतीत 3ऱ्या स्थानावर असून व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस 2ऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा पहिला शीख पोलीस अधिकारी ठरलेल्या गुलाब सिंह सोबत दुर्व्यवहाराची घटना घडली. गुलाब सिंहने केलेल्या आरोपानुसार त्याला जबरदस्तीने त्याच्या घरात कुटुंबियासहित बाहेर काढण्यात आले. त्याची पगडी खेचण्यात आली आणि संपूर्ण कुटुंबाला धक्के देत घराबाहेर काढून घराला टाळं लावण्यात आले. गुलाब सिंहने आपल्यासोबत झालेला हा दुर्व्यवहार एका व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडलेला आहे. मेरे बाद मैंने वाला तो फिर किया उन्होंने मेरी पकड़ी लाती मैंने बहुत ज्यादा किसी गई है पूरी संगत में बेनती की जाती है कि मेरी केसा की बेअदबी की ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਚਾਹੀਦਾ ਕਿ ਔਕਾਫ ਦੇ ਖਿਲਾਫ ਗੱਲ ਚੱਕੀ ਜਾਏ ਕਿ ਕਿਉਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਅਗਰ ਉਹਨੇ ਘਰ ਖਾਲੀ ਕਰਨਾ ਸੀ ਮੈਨੂੰ ਨੋਟਿਸ ਕਰਦੇ। ਔਕਾਫ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਹੀ ਨਹੀਂ ਹੈਗੀ। ਸਿਰਫ ਔਰ ਸਿਰਫ ਔਕਾਫ ਤਾਰਾ ਸਿੰਘ ਦੀ ਕਰਪਸ਼ਨ ਨੂੰ ਛੁਪਾ ਰਹੇ ਨੇ। ਕਰੋੜਾਂ ਰੁਪਏ ਤਾਰਾ ਸਿੰਘ ਨੇ 2016 ਚ ਮੈਂ ਕਿਹਾ ਇਕੱਠਾ ਕੀਤਾ ਜਿਹੜਾ ਕਿ ਲੰਗਰ ਹਾਲ ਵਾਸਤੇ ਉਹ ਮੇਰੇ ਘਰ ਨੂੰ ਲੰਗਰ ਹਾਲ ਸ਼ੋ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਇੱਕ ਸਾਰਾ ਕੁਝ ਕਰ ਰਹੀ ਹੈ। ਹੈਗੇ ਨੇ ਤੇ ਮੈਨੂੰ ਵਾਲਿਆ ਮੇਰੇ ਕੇਸ ਵੀ ਫੁੱਟੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੇ। ਗੁਰੂ ਪਿਆਰੀ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਅੱਗੇ ਅਪੀਲ ਕਰਦਾ ਮੇਰੀ ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਮਦਦ ਕਰੋ। ਇਸ ਵੀਡੀਓ ਨੂੰ ਵੀ ਸ਼ੇਅਰ ਕਰੋ ਪੂਰੀ ਦੁਨੀਆ ਨੂੰ ਦੱਸੋ ਕਿ ਪਾਕਿਸਤਾਨ 'ਚ ਸਿੱਖਾਂ ਨਾਲ ਕੀ ਜ਼ੁਲਮ ਕੀ ਜ਼ਿਆਦਤੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ। ਤਾਰਕ ਵਜ਼ੀਰ ਦੋ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਖੁਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ। ਬਿਲਕੁਲ ਅਗਰ ਮੇਰਾ ਘਰ ਨਾ ਖਾਲੀ ਕੀਤਾ ਤੇ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਦੋਨਾਂ ਬੰਦਿਆਂ ਦਾ ਨਾਂ ਲਵਾਂਗਾ। ਸਾਰੇ ਪੂਰੀ ਦੁਨੀਆ ਨੂੰ ਦੱਸਾਂਗੇ ਉਹ ਦੋ ਬੰਦੇ ਕੌਣ ਉਹ ਕੀ ਕੰਮ ਕਰਦੇ ਨੇ ਤੇ ਕਿਸ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੀ ਤਬਾही ਮਚਾਉਂਦੇ ਨੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ। याचबरोबर प्राईम टाईम लाईव्ह मध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र।